मुंबईत आतापर्यंत भाजपचे 42 उमेदवार हे विजयी झालेले आहेत, तर भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक शतक झळकावलेले आहे। भारतीय जनता पक्षाच्या विजयाची ही 10 कारणं हिंदुत्व आणि मराठी माणूस यांचा एकत्रितपणे मुद्दा भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये लावून धरला। अमराठी मतदारांचा एक गट्टा पाठिंबा मराठीच्या मुद्द्यावरनं जी मतविभाजन झाली त्यात हा भारतीय जनता पक्षाकडे वळला। मुद्दा क्रमांक 3, ठाकरे बंधूंच्या युतीचं अपयश पाहायला मिळालं, जे अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडले। शिवसेनेमधली फूट, शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर 2 शिवसेना झाल्यानंतर होत असलेली ही पहिली महापालिका निवडणूक आहे आणि अर्थातच त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाला। विरोधकांमधील समन्वयाचा अभाव, विरोधकांमध्ये जो आपल्याला समन्वय आढळला नाही, म्हणजे काँग्रेस असेल, वंचित असेल, यांनी एक वेगळी वाट धरली आणि महाविकास आघाडी फुटली, त्याचाही परिणाम आणि त्याचाही फायदा भाजपला। विकासाचा अजेंडा घेऊन भारतीय जनता पक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला होता आणि त्याचाही फायदा भाजपला होताना आपल्याला पाहायला मिळाला।